नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मेहंदीचा कार्यक्रम असतो. गिरिजा आणि सायली दोघीजणी मेहंदी काढण्यासाठी बसलेले असतात आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, सायलीचं लक्ष प्रियाकडे गेलेलं असतं. सायली इथे आपल्या मैत्रिणीच्या गिरिजाच्या लग्नाला आलेली असते. पण प्रेक्षकांनो, तुळजापूरमध्ये प्रियाचं काय काम? म्हणून इथे सायली आता विचारात पडलेली असते. सायली प्रियाला भेटायला जाणार तेवढ्यातच इथे सावी मेहंदी बदलण्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते. मेहंदी घेऊन येत असताना सायलीचा सावीला धक्का लागतो आणि सगळी मेहंदी सावीच्या चेहऱ्यावरती उडालेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सावीचा संपूर्ण चेहरा खराब झालेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, काय ग ये, तुला बघून चालता येत नाही का तुला, युजलेस कुठली? तेव्हा सायली म्हणते, काय ग, तुला बघून चालता येत नाही का? मग मला बोलतेस तू? तुला का मागे बघून चालायची गरज होती? तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता उर्वशी धावत पळत येते आणि म्हणते, सावी बेटा, अगं काय झालं तुला? सगळी मेहंदी तुझ्या चेहऱ्यावरती पडली. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणते, तुम्ही आधी थांबा. प्रिया, तू आधी इकडे ये. तू इथे काय करतेस ग? गिरिजाच्या लग्नामध्ये तुझं काय काम? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, सायली माझा हात सोड. इथे मी माझ्या मैत्रिणीसाठी आले. तू तुझ्या मैत्रिणीसाठी इथे आली आहेस ना, मग मी नाही का येऊ शकत? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, एक मिनिट, कोण तुमची मैत्रीण? ही ही सावी तुमची मैत्रीण आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते, काय ग गिरिजा, कोण सावी? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, सायलीताई आहे अशीच कुणीतरी. तेव्हा प्रेक्षकांनो, सावी म्हणत असते, गप्प बसलीस का? तोंड सांभाळून बोलायचा. खरं तर तू इथे कशासाठी आली आहेस ना, तेच मला कळत नाही आहे. तू माझ्या आणि रुद्रच्या मध्ये आली आहेस, कळलं का तुला? तेव्हा गिरिजा म्हणत असते, एक मिनिट, माझ्या बोटामध्ये ही अंगठी दिसते ना, ही जबरदस्तीने मी नाही घालायला सांगितले त्यांना. त्यांनी स्वतःच्या मर्जीने माझ्या बोटात अंगठी घातली, कळलं का तुला? तेव्हा कोण मध्ये येण्याचा प्रयत्न करतंय ना, त्याचा विचार तू कर. तेव्हा सायली म्हणत असते, सावी, अगं बरोबर बोललीस ग तू. अशीच कुणीतरी म्हणजे सावी आणि प्रिया या दोघीजणी मैत्रिणी शोभतायत अगदी. राहू आणि केतू दोघीजणी एकत्र आल्यात. प्रिया, तू खरं खरं सांगा, इथे कशासाठी आली आहेस तू? नेमकं तुमच्या दोघींचं इथे काय शिस्त आहे ते सांग बरं मला. तेव्हा इथे वासंती घाबरते. ती म्हणते, आहो तुम्ही काहीतरी बोला ना, मध्ये थांबवा ना हे सगळं. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की अजिबात नाही, पुढे काय घडतंय ते आम्हाला तरी बघू द्या. तेव्हा इथे सावी म्हणत असते, गिरिजा, तोंड सांभाळून बोलायचा, नाहीतर मी काय करेन ते आत्ता सांगत नाही. तेव्हा गिरिजा म्हणते, तू हात खाली करायचा, बोट माझ्याकडे रोखून बोलायचं नाही, कळलं ना? चल निघ इथून. तेव्हा प्रेक्षकांनो, मेहंदीमध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे इथे आता सावीला चक्कर यायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो, लगेचच उर्वशी म्हणते, अगं गिरिजा गप्प बस ग, किती बोलशील बिचारीला, तिचा BP लो व्हायला लागला. आणि ती खूपच हुशारीने सावीला तिथून घेऊन जाते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुला काय प्रिया आता वेगळ्या भाषेत सांगू, चल निघ इथून. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुझ्या सांगण्यावरून मी का जायचं? तेव्हा सायली म्हणते, नाही, तुला शब्दाने सांगितलेलं ऐकू येतच नाही ना? तेव्हा सायली इथे प्रियाचा हात पकडून तिला घरातून बाहेर काढते आणि म्हणते की माझ्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीही नसेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नागेश्वर म्हणत असतो की बघितलंत का, आमच्या घोरपडे घराण्याला शोभेल अशी सून घेऊन येतोय आम्ही. बघितलंत ना कसं गिरिजाने पाणी पाजलं त्या मुलीला. तेव्हा इथे सायली म्हणत असते की चला, आता घरातलं विघ्न निघून गेलं, आता आपण मेहंदी काढायला सुरुवात करूया का? या सगळेजण या, मेहंदी काढायला सुरुवात करूया. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जी मुलगी इथे आली होती ना, तिच्यापासून सगळेजण जरा लांबच राहा, कारण ती मुलगी खूपच जास्त कटकारस्थानी आहे. असं म्हणून आता प्रिया नेमकी कशी आहे हे सायलीने सगळ्यांना सांगितलेलं असतं
आणि नंतर गिरिजाच्या हातावरती मेहंदी काढायला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, संपूर्ण मेहंदी आता चेहऱ्यावरती पडल्यानंतर उर्वशी आणि प्रिया दोघीजणी सावीचा चेहरा क्लीन करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया म्हणत असते की आता हिला काय झालं, कारण का सावीला चक्कर आलेली असते. त्या मेहंदीचा वास घेतल्यानंतर चक्कर येऊन पडणार हे ठरलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सावी आता चक्कर येऊन पडल्यानंतर उर्वशी म्हणत असते की अगं प्रिया, आधी तू तुझा चेहरा कव्हर करून घे, नाहीतर तू सुद्धा या वासाने चक्कर येऊन पडशील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली गिरिजाच्या हातावरती मेहंदी पाडत असताना तिला म्हणत असते, तुला माहिती आहे का गिरिजा, तुम्ही दोघांनी आता एकमेकांची नावं एकमेकांच्या हातावरती लिहिलीत ना, म्हणजे काय होणार आहे, तर तुम्ही दोघांनी एकमेकांना तळ हातासारखं जपायचं आहे, असा ह्या नावांचा अर्थ होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि जर एकमेकांची नावं मनावरती उमटली असतील तर? तेव्हा सायली म्हणते, मग दोघांनी एकमेकांची मनं जपायची, बरोबर की नाही? तेव्हा सायली म्हणते, आणि तुला माहिती आहे का गिरिजा, हातावरती मेहंदी का काढली जाते? कारण मेहंदी हे शकुनाची निशाणी आहे. मेहंदी म्हणजे पॉझिटिव्हिटी. मेहंदीने अख्खं घर हे छान पद्धतीने सुगंधित होऊन जातं आणि आयुष्यामध्ये फक्त आनंदाचे क्षण येतात. म्हणून हातावरती मेहंदी काढली जाते. आणि मेहंदी जेवढी रंगते ना, तेवढं आपल्याला नवऱ्याचं आणि कुटुंबाचं प्रेमसुद्धा मिळत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली जे काही बोलत असते ते सगळं उर्वशी आणि प्रिया खिडकीतून लपून छपून ऐकत असतात. आणि त्यानंतर इथे उर्वशी म्हणत असते, ही गिरिजा पण ना, जितकं तिला रुद्रपासून लांब करण्याचा प्रयत्न करते तेवढीच ती दोघेजण एकत्र येत आहेत. काहीही झालं तरीसुद्धा गिरिजाला रुद्रच्या आयुष्यातून काढून सावीबरोबर त्याचं लग्न लावून द्यायचं आहे. हे सगळं ना त्या गिरिजाच्या बापामुळे होतं आहे. तो जर आजारी पडला नसता तर हे सगळं झालंच नसतं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, म्हणजे तिची आणि तिच्या बापाची काय चुकी? तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते, अगं तिच्या बापाला आहे ना ऑपरेशनसाठी पैसे हवे होते, त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करायचं होतं. तेव्हा दादासाहेबांनी तिच्यासमोर एक अट ठेवली की आम्ही तुझ्या वडिलांचं ऑपरेशन करू, पण त्या बदल्यात तुला माझ्या मुलाबरोबर लग्न करावं लागेल. आणि ही सुद्धा लगेच लग्नाला तयार झाली ना, म्हणून दादासाहेबांनी तिच्या वडिलांचं ऑपरेशन केलं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की अरे वा, मग तर आता काळजीच करू नका, तुम्ही आता सगळं काही माझ्यावरती सोडा. तेव्हा प्रिया म्हणत असते, हे बघा, जी मुलगी आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी, आपल्या भावासाठी इथे लग्नाला तयार होऊ शकते, ती मुलगी आपल्या वडिलांसाठी आणि भावासाठी लग्न तोडूसुद्धा शकते, लग्नातून निघूनसुद्धा जाऊ शकते, बरोबर ना? तेव्हा उर्वशी म्हणते, प्रिया नक्की काय आहे तुझ्या मनात? तेव्हा प्रिया म्हणते, योग्य वेळ येऊ द्या, मग तुम्हाला सांगेनच मला काय करायचं आहे ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायली गिरिजाच्या हातावरती छान मेहंदी काढते आणि म्हणते, चला आता मेहंदी काढून झालेली आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मेहंदी काढून झाली आहे ना, मग आता तुमच्या दोघांचे आपण एकत्र फोटोसुद्धा काढूया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फोटोग्राफर म्हणतो, तुम्ही सगळेजण मागचे बाजूला व्हा, आता त्या दोघांचे आपण फोटो काढूया. तेव्हा इथे रुद्र आणि गिरिजा एकमेकांच्या शेजारी उभे असतात. तेव्हा फोटोग्राफर म्हणतात की जरा दोघेजण एकमेकांच्या जवळ उभे राहा. तेव्हा इथे रुद्र म्हणतो, ठीक आहे. रुद्र आता गिरिजाच्या खांद्यावरती हळूच आपला हात ठेवतो आणि दोघेजण छान असा कपल फोटो काढतात. त्यानंतर दोघांच्या मेहंदीचा सुद्धा फोटो काढला जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनसुद्धा सायलीला रूममध्ये घेऊन येतो आणि तो म्हणत असतो की बायको, बघितलंस ना, ते दोघेजण छान आता कपल फोटो वगैरे काढतायत. तेव्हा सायली म्हणते, आणि तुमचं काय, तुम्ही का मला इथे घेऊन आलात? हे बघा, आपण दुसऱ्यांच्या घरी आहोत, इथे चावटपणा करू नका, मला बाहेर जाऊ दे. ती प्रिया इथे आली आहे, तुम्हाला माहिती आहे ना, ती काही करू शकते, मला जाऊ दे बरं लक्ष ठेवायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, आपण त्याच्यावरती सुद्धा लक्ष ठेवू, पण आधी हा कोण घे. तेव्हा सायली म्हणते, मेहंदीचा कोण, कशासाठी? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आपण आपल्या लग्नाचे सगळे विधी केले, मग आपण मेहंदीचा विधी मागे का ठेवायचा? आपण दोघेजण एकमेकांच्या हातावरती आता मेहंदी काढूया.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या हातावरती स्वतःच्या हाताने ए काढतो आणि त्यानंतर सायली आपल्या हाताने अर्जुनच्या हातावरती एस काढते. तेव्हा इथे अर्जुनला गुदगुल्या होत असतात आणि तेव्हा तो इथे बघा हसतसुद्धा असतो, पण तरीसुद्धा सायलीसाठी त्याने हातावरती एस काढून घेतलेला असतो. आणि मग दोघे जण एकमेकांना आपापल्या हातावरती काढलेलं अक्षर दाखवत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली इथे गिरिजाला म्हणत असते की गिरिजा, तुझ्या हातावरची मेहंदी बघ ना किती रंगली आहे. याचा अर्थ तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते फक्त नवऱ्याचं, सासू सासऱ्यांचं नाही का? तेव्हा सायली म्हणत असते गिरिजा, अगं नवऱ्याचं प्रेम आहे म्हणजे त्याच्या पाठोपाठ सासू सासऱ्यांचं प्रेम आलंच की. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे गिरिजा म्हणत असते काय माहिती या मेहंदीच्या रंगण्यामागे नक्की काय कारण आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा बोलत असताना मनू तिथे येतो आणि म्हणत असतो की तायडे. तेव्हा आपल्या भावाला आणि आपल्या वडिलांना तिथे बघून गिरिजाला खूप आनंद होतो. गिरिजा आपल्या भावाला भेटते, वडिलांना भेटते. तेव्हा इथे मनू म्हणत असतो की तायडे, तुझ्या हातावरती मेहंदी किती छान रंगली आहे गं. तेव्हा इथे दत्तू म्हणत असतो, तुला माहिती आहे गिरिजा बाळा, मुलीच्या हातावरती मेहंदी काढली आणि ती रंगली की समजून जायचं मुलगी आता आपल्याला परकी झाली. तेव्हा इथे लगेचच गिरिजा म्हणते, नाही आहे बाबा, मी तुम्हाला कधीच परकी होणार नाही आहे. तेव्हा इथे गिरिजा सायलीची ओळख करून देते. ती म्हणते, बाबा ही बघा सायलीताई. तेव्हा सायलीसुद्धा काकांचा आशीर्वाद घेते. तेव्हा इथे दत्तू काका म्हणत असतात, हे बघ गिरिजा बाळा, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे. तुझं लहानपणीचं फ्रॉक, तुझी आठवण म्हणून मी तुला ती देतो आहे आणि त्याचबरोबर तुझे हे कानातले, हे सुद्धा मी तुला देतो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, दत्तू काका म्हणत असतात की तुला देण्यासाठी तुझ्या या गरीब बापाकडे एवढंच आहे. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, बाबा असं म्हणू नका, तुम्ही मला खूप काही दिलेत आणि हे सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण याला माझ्या आईचा स्पर्श आहे, आईची आठवण आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते की प्रिया बघतेस ना, हाच आहे गिरिजाचा बाप आणि तो भाऊ. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की असू द्या, उद्या हळदीच्या दिवशी बघा मी काय करते. तिच्या वडिलांसाठी गिरिजा हळद सोडून निघून जाणार हे मात्र नक्की. तेव्हा इथे आता हळदीतून गिरिजाला घालवण्यासाठी तिच्या वडिलांना मोहरा बनवायचं होतं. तेव्हा सावी म्हणते, पण जे काही करशील ना ते नीट विचारपूर्वक करा, कारण ही सायलीसुद्धा इथे आहे आणि जे काही करशील ते मेहंदीच्या आधीच कर. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तू नको गं काळजी करू, प्रियाचे प्लॅन सहजासहजी फ्लॉप होत नाही. तू आता उद्या स्वतःच्या अंगाला हळद लावण्याची तयारी करून ठेव, कारण गिरिजाला रुद्रची उष्टी हळद लागणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, दत्तू म्हणत असतो की गिरिजा बाळा, उद्या तुझी हळद आहे, पण तुझ्या ह्या बापाला माफ कर गं, कारण तुला हळद लावायला तुझ्या माहेरचं कुणीसुद्धा इथे लेडीज नाही आहे, कुणीही सवाशी नाही आहे जी तुला माहेरातून येईल हळद लावायला. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते, बाबा कशाला काळजी करताय, सायलीताई आहे ना, ती आपल्याच बाजूने आहे. तेव्हा सायली म्हणते, काका अहो मी आधीच सांगितले गिरिजाला, माझा नवरा जरी मुलाच्या बाजूने असेल ना तरी मी तुझ्याच बाजूने आहे, मी लावे ना गिरिजाला हळद. तेव्हा इथे आता दत्तू म्हणत असतो की हे घे गिरिजा, ही आठवण म्हणून तुझ्याकडे ठेव आणि आता आम्ही निघतो हां. तेव्हा गिरिजा म्हणते, चला बाबा मी बाहेरपर्यंत तुम्हाला सोडते. तेव्हा इथे सायली म्हणते, नाही गिरिजा, अगं आता तुला मेहंदी लागली आहे ना, तू आता उंबऱ्याच्या बाहेर जाऊ नकोस. काका तुम्हाला तुमच्या मोठ्या मुलीने सोडलं तर चालेल का? तेव्हा दत्तू म्हणतो, का नाही चालणार, मला नक्कीच चालेल. तेव्हा इथे सायली आता स्वतःला मोठी मुलगी समजते आणि त्या मानाने ती आता काकांना सोडायला बाहेरपर्यंत जाते. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की मनू आणि बाबा, उद्या तुम्हाला दोघांना वेळेत यायचं आहे हां. तेव्हा इथे मनू म्हणतो, हो तायडे, आम्ही वेळेतच येऊ. तेव्हा इथे लगेचच ते आपलं फ्रॉक आपल्या उराशी कवटाळते आणि रूममध्ये येऊन आपलं फ्रॉक बघत असते. लहानपणीची आठवण, त्या फ्रॉकला झालेला आईचा स्पर्श. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये आता एक घुंगरू असतो आणि तो घुंगरू म्हणजे नागेश्वरच्या हातामध्ये जे ब्रेसलेट असतं त्याचा तो घुंगरू असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला तो घुंगरू दिसल्यानंतर
तिला आता काही वर्षांपूर्वी जे काही घडलेलं असतं ते सगळं आता धुंदलं धुंदलं आठवतं आणि त्यामुळे तिला चक्कर येते. ती पॅनिक होते आणि चक्कर येऊन पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी सायली आणि वासंती आलेल्या असतात. बघतात तर काय, गिरिजा चक्कर येऊन पडलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते की गिरिजा बाळा उठ ना. तेव्हा इथे वासंती म्हणते मी तिच्यासाठी पाणी घेऊन येते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता गिरिजाला कसं तरी शुद्धीवरती आणते. तेव्हा इथे गिरिजा म्हणते की काय झालं होतं मला. तेव्हा सायली म्हणते अगं तुला चक्कर आली होती, असं का होतं तुला काही माहिती आहे का. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणते ताई अगं मला या घरामध्ये हे दोनदा झालं. एकदा एक बाई माझ्यासाठी जणू काही अंगाई गात होती एका लहान बाळासाठी, आणि आता एक बाई आपल्या मुलीला आवाज देत होती, छकुली छकुली असे आवाज मला ऐकू आले. मला दोनदा या घरामध्ये आल्यापासून असा भास झालाय, मला चक्कर आली आहे आणि मला असं का होतं खरंच मला काही कळत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती आता धावत पळत बाहेर येते आणि रुद्रला म्हणते की रुद्र लवकर चल, गिरिजाला चक्कर आली आहे. तेव्हा रुद्र म्हणतो काय, चला लवकर चला, अर्जुन तू पण चल. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता धावत पळत येतो. तोपर्यंत गिरिजा आता उठून बसलेली असते. तेव्हा रुद्र म्हणतो कशात तुम्ही, तुम्हाला चक्कर आली, ठीक आहात ना तुम्ही आता. तेव्हा इथे गिरिजा म्हणते हो मला चक्कर आली होती पण आता मी ठीक आहे. तेव्हा सायली गिरिजाला पाणी वगैरे प्यायला देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. तेव्हा वासंती म्हणत असते गिरिजा बाळा अगं काय हे, तू लग्नाचं टेन्शन घेतलेस का. तेव्हा गिरिजा म्हणते नाही नाही असं काही नाही आहे, आता मी ठीक आहे, आता मला काही नाही झाले. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की गिरिजा अगं लग्न जेव्हा असतं ना मुलीचं तेव्हा तिला टेन्शन येतं, पण तू नको काळजी करू, तुला इतका प्रेम करणारा नवरा मिळाला आहे, तुझी काळजी घेणारी तुला सासू मिळाली आहे, अजून काय हवं आहे तुला. त्यामुळे इतकी प्रेम करणारी माणसं असताना टेन्शन घ्यायची काय गरज. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सायलीने आता तिला समजावलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया नागेश्वरवरती लक्ष ठेवून असते, कारण नागेश्वर महिपतसाठी जेवणाचं ताट घेऊन जात असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की हा एवढा मोठा माणूस जेवणाचं ताट कुणासाठी घेऊन जातोय हे तर बघायलाच हवं. तेव्हा प्रिया जात असताना सायली अर्जुन तिथे येतात आणि म्हणत असतात की ए प्रिया, इथे काय करतेस तू. अगं एवढं मोठं गाव आहे, दुसऱ्यांचं गाव आहे ते, आणि तिथे पुढे पुढे करू नकोस हा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुद्र आणि गिरिजाच्या हळदीमध्ये किंवा लग्नामध्ये जर काही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न केलास तर आमच्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे प्रिया आता म्हणते की तुम्ही आहातच ना दोघेजणं, आता तुम्ही त्या गिरिजाच्या बाजूने आहात आणि मी सावीच्या, त्यामुळे आता इथे सुद्धा आपल्या दोघांमध्ये स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कोण जिंकणार ते आता आपण बघूच या, असं प्रिया म्हणते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, प्रिया तिथून गेल्यानंतर तिथे आलेला असतो रुद्र. रुद्र म्हणत असतो की चला जेवायला चला, सगळेजण तुमची वाट बघतायत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हळदीचा क्षण आलेला असतो. गिरिजा आणि रुद्र दोघेही हळदीला बसलेले असतात. तेव्हा गिरिजा खूप सुंदर दिसत असते. रुद्रची नजर तिच्यावरून काही हटत नसते. गिरिजा लाजत असते, ती ऑकवर्ड असते, कारण तिला माहिती असतं की हा लग्न नाही आहे, हा लग्न सोहळा नसून हा एक व्यवहार आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजाला खूपच जास्त दडपण आलेलं असतं त्या गोष्टीचं. आणि इथे रुद्र मात्र खूपच जास्त आनंदी असतो, खुश असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता रुद्रला हळद लागत असते. रुद्रला हळद लागल्यानंतर उष्टी हळद इथे आता गिरिजाला लागणार असते. पण तेवढ्यातच इथे खूप मोठा स्फोट झालेला असतो आणि स्फोट झाल्यानंतर सगळेजण तिथून बाहेर पडतात. आणि तेवढ्यातच प्रिया आता रुद्रची सगळी हळद उलटून टाकते. गिरिजाला उष्टी हळद लागण्यासाठी जरासुद्धा बाकी राहत नाही. पण तरीसुद्धा इथे रुद्रने आपल्या गालाची हळद इथे गिरिजाला लावलेली असते. त्यानंतर सगळेजण इथे संगीत सोहळ्यामध्ये डान्स करत असतात. तेव्हा त्याच्यामध्ये प्रिया, सावी, त्याचबरोबर इथे रुद्र आणि गिरिजा हे दोघेजणंसुद्धा छान पद्धतीने कपल डान्स करतात. आणि इथे अर्जुन आणि सायली हे दोघेजणंसुद्धा खूपच सुंदर असा डान्स करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावी आणि त्याचबरोबर प्रिया पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी कांड करण्याचा प्रयत्न करतच असतात. तेव्हा प्रेक्षकांनो,
सायली आणि अर्जुन दोघेजण सेल्फी काढत असताना मागे त्यांना सेल्फीमध्ये महिपत दिसतो आणि इथे महिपतने त्यांना बघितल्यानंतर लगेचच तो तिथून पळून जातो. मात्र अर्जुन आणि सायली यांना संशय आलेला असतो की इथे आता महिपत आहे.